श्री महाशिवरात्री हा अतिशय परमपवित्र असा पर्व आहे आणि ह्या दिवशी आपण भगवान महादेवांची पूजा कशी करावी, त्याचबरोबर याचं महत्त्व काय आहे आणि कोणत्या वेळेत आपण पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते, जे काही सकल मनोरथ असतात ते पूर्ण होण्यास मदत होते. त्याचबरोबर जे काही तुम्ही उपवास करत असतील किंवा जी पूजा करत असतील तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त व्हावं, त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जो विशेष असा कालावधी आहे त्याच्यातच आपण पूजा करणं महत्त्वाचं असतं. तसं तर आपण महादेवांची पूजा केव्हाही करू शकतो, पण विशेष मुहूर्तामध्ये केलेल्या पूजेचं जे फळ असतं ते अनंत पटीने जास्त असतं, म्हणून जो काही मुहूर्त असतो त्याला महत्त्व असतं. तर महाशिवरात्रीची जी आपण पूजा करत असतो, तर पहा, महाशिवरात्रीचा उपवास प्रत्येकजण करतच असतो. अगदी श्रावण महिन्यातले जे सोमवार असतील ते असतील किंवा महाशिवरात्री असेल किंवा जे काही मोठे मोठे पर्व असतात तेव्हा जवळपास सर्वजण उपवास करत असतात. पण महाशिवरात्री 2026 जो काही या वर्षातला महाशिवरात्रीचा पर्व आहे, तर उपवास आपण हा 15 फेब्रुवारीला करायचा आहे की 16 फेब्रुवारीला करायचा आहे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की जो काही मुहूर्त आहे, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की जे काही उदित मुहूर्त असतो तर त्यानुसार करायचं आहे की 15 तारखेला आपण उपवास करायचा आहे. म्हणूनच जे काही तुम्हाला प्रश्न पडत असतील तर त्याचं सविस्तर उत्तर मी यात सांगणार आहे. तर लक्षात घ्या, मुहूर्तानुसार आपल्याला ही पूजा करायची आहे. त्याचबरोबर महाशिवरात्री म्हणजेच रात्रीचं महत्त्व आहे महाशिवरात्रीला, म्हणून रात्री जे काही पूजापाठ, जे काही आपल्याला जागरण करायचं आहे, जप तप करायचं आहे, तर ते आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला 15 फेब्रुवारीला करायचा आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीचं जे जागरण आहे, जी काही पूजाविधी आहे, तर ती आपल्याला 15 फेब्रुवारी 2026 रात्रीच्या वेळेला करायची आहे. लक्षात आलंच असेल. तर महाशिवरात्रीचा उपवास 15 फेब्रुवारीला आणि महाशिवरात्रीच्या उपवासाचं जे पारण आहे तर ते आपल्याला 16 फेब्रुवारी या दिवशी करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की महाशिवरात्रीचं जे उपवास आपण 15 फेब्रुवारीला करणार आहोत आणि त्याचं पारण 16 फेब्रुवारीला करणार आहोत, तर पारणाची वेळ काय आहे? तर महाशिवरात्रीच्या उपवासाचं जे पारण आहे ते 16 फेब्रुवारीला सकाळी 7:06 ते दुपारी 3:45 16 तारखेला आपण पारण करू शकतो. म्हणजेच पारणाची वेळ सकाळी 16 तारखेला सकाळी 7:06 ते दुपारी 3:45 आपण जो काही तुम्ही उपवास केलेला असेल तर त्याचं पारणं तुम्ही सोडू शकतात. उपवास त्या दिवशी त्यावेळेत तुम्ही उपवास सोडू शकतात. महाशिवरात्रीच्या रात्रीची जी पूजा असते ती खूप जास्त फलदायी असते. त्याचबरोबर आपल्याला जे काही आपण पारायण करत असू किंवा नामजप करत असू तर त्याचं आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ मिळत असतं. म्हणूनच महाशिवरात्रीच्या रात्री निशीथ काल असतो. निशीथ काल हा अतिशय प्रभावी विशेष मानला जातो. ह्या वेळेत आपण पूजा करायलाच हवी. तर तो निषिद्ध काल कुठला आहे ते मी आता तुम्हाला सांगते. तर पहा, महाशिवरात्रीचा उपवास 15 फेब्रुवारीला करायचा आहे आणि जे काही पूजा वगैरे करायची आहे ती 15 फेब्रुवारीच्या रात्रीच करायची आहे. तर निषिद्ध काल आहे 12:28 ते 1:18 म्हणजे पहा, 15 फेब्रुवारीच्या रात्री 12:28 ते 1:18 जो कालावधी आहे तो निषिद्ध काल मानला जातो. जर समजा तुम्ही 4 प्रहराची पूजा करणं नसेल शक्य किंवा काही कारणं असतील तर निषिद्ध काल असतो. तर ह्या वेळेत काहीही झालं तरी आपण ह्या वेळेत पूजा करायलाच हवी. मग ती पूजा म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही पंचोपचारे पूजा करत असतील, अभिषेक करत असतील किंवा कुठलं मंत्र स्तोत्र पठण करत असतील तरीही चालू शकतं. तर निशित कालात पूजा जरूर करा.
त्यानंतर आता की जे 4 प्रहर असतात तर त्या प्रहराचा टायमिंग काय आहे, ती वेळ काय आहे, त्या 4 प्रहरांमध्ये पूजा करणं ही तेवढंच लाभदायी मानलं जातं. 15 फेब्रुवारीला आपण उपवास करणार आहोत. 15 फेब्रुवारीच्या रात्रीलाच महाशिवरात्र आपण साजरी करणार आहोत. म्हणजेच रात्रीचं जागरण, पूजा, जप, तप आपण रात्रीच्या वेळेस करणार आहोत. तर महाशिवरात्रीच्या पूजेला प्रहराचंही तेवढंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर 4 प्रहरात ही पूजा केली जाते. काही जण 5 प्रहरही करत असतात. पण जे मेन 4 प्रहराचं जी वेळ आहे ती मी तुम्हाला आता सांगते. तर पहिला प्रहराची जी वेळ आहे 6:37 पहिला प्रहर सुरू होतो. म्हणजेच 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:37 पहिला प्रहर सुरू होतो. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2026 रात्री 9:45 दुसरा प्रहर सुरू होतो. त्यानंतर 15 फेब्रुवारीलाच रात्रीच्या वेळेला तिसरा प्रहर 12:53 तिसरा प्रहर सुरू होतो. आणि चौथा प्रहर म्हणजेच 15 तारखेला रात्री 4 वाजेपासून चौथा प्रहर सुरू होतो. आणि जेव्हा 4 वाजलेले असतात तेव्हा 16 तारीख लागलेली असते. म्हणजेच काय, तर तुम्हाला 15 तारखेला उपवास करायचा. 15 तारखेला रात्रीचे ज्या मी वेळ सांगितलेल्या आहेत तर त्याच्यात ते 4 प्रहरात आपण पूजा करायची असते. त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. जर इतर वेळेला तुमच्याकडून जास्त पूजा, जप, तप किंवा अनुष्ठान साधना होत नसेल तर महाशिवरात्रीच्या रात्रीला आपण वेळात वेळ काढून ह्या दिवशी अनुष्ठान करायचे आहेत, पूजा अर्चा करायची आहे. आणि जी काही 16 तारीख आहे तर 16 तारखेला म्हणजे 16 फेब्रुवारीला आपल्याला पारण करायचं आहे. तर ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. इतरांपर्यंत जरूर तुम्ही पाठवू शकतात, कारण त्यांनाही ह्या माहितीची उपयोग होऊ शकतो. आणि लक्षात घ्या, ज्या वेळ मी सांगितलेल्या आहेत त्या अगदी तंतोतंत शास्त्रोक्त पद्धतीने आहेत. म्हणून जेव्हा आपण कुठलीही पूजा अर्चा करत असतो तर पूजा किंवा नामजप तर आपण नेहमीच करू शकतो, पण वेळेला विशेष असं महत्त्व असतं. म्हणूनच ह्या रात्रीला ह्याच वेळेत पूजा जरूर करा. त्याचबरोबर पूजा कशी करावी आणि जे शिवलीला अमृत ग्रंथ आहे त्याचं पारायण कसं करावं याविषयीचा अतिशय छान आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो एकदा जरूर पहा, म्हणजे तुम्हाला त्याचीही मदत होऊ शकते. आणि ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. हर हर महादेव.